पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा। हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। महाराष्ट्रातील एसटी महामंडळाचं खासगीकरण होण्याची शक्यता आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी तसे संकेत दिलेत। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी जागांचा व्यावसायिक विकास करून उत्पन्नाचा नवा मार्ग शोधण्याचा निर्णय घेण्यात आलाय। यामध्ये बस स्थानक आणि आगार परिसराचा समावेश असून त्यांचा विकास सार्वजनिक खासगी भागीदारी PPP पद्धतीने करण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विविध शहरांमध्ये बस स्थानक व बस आगार परिसर स्वरूपात जागा आहेत। अशा जागांचा विकास करून महामंडळ उत्पन्नाचे स्रोत निर्माण करू शकतं। पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप म्हणजेच PPP पद्धतीने अशा जागांचा व्यावसायिक स्वरूपात विकास करण्यात यावा, यामधून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यात यावं, अशा सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत। मुंबईतील एसटी महामंडळाच्या मुख्य कार्यालयात आयोजित बैठकीत हा प्रस्ताव सादर करण्यात आला। या अंतर्गत राज्यातील 72 पॅकेजेसमध्ये एसटीची शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागा मॉडेल प्रमाणे समाविष्ट केली जाणार आहे। जागांचे अ, ब आणि क वर्गामध्ये वर्गीकरण करून त्यांचे एकत्रित पॅकेज तयार केले जाणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटीच्या राज्यातील जागांचा विकास करताना स्थानिक परिस्थिती, व्यावसायिक लाभ आदी बाबी लक्षात घेण्यात याव्यात। या जागांच्या विकासासाठी अ, ब आणि क असे वर्गीकरण करून त्यांचे एक पॅकेज करावं। त्यामध्ये शहरी, निमशहरी आणि ग्रामीण जागांचा समावेश असावा। पॅकेजमधील मालमत्तेचे मूल्य त्याच पॅकेजमध्ये असावं। राज्यात 72 पॅकेजेस मधून एसटी बसस्थानक, आगार आदींचा विकास करण्यात येणार आहे। पॅकेजमध्ये कामांबाबत सुधारणा करायची असल्यास सुधारणा करून घ्याव्यात। या कामाला गती देऊन तातडीने या संदर्भातील कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।